सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. मी मयुरेश मोगल तुम्हाला घेऊन आलो आहे एक नवीन लँडस्केप फोटोग्राफी व्लॉगमध्ये. आणि आम्ही आहोत कोकणकड्यावरती. गेले 2 दिवस खूप ड्रामॅटिक लाइटिंग क्लाउड मुवमेंट होता. सो वी हॅव गॉट नाईस टाइम लॅप्स आणि छान लँडस्केप शूट केलेला आहे. सो यू गाईज एन्जॉय द व्हिडिओ. तीन वाजून 10 मिनटं झालेत. आम्ही ट्रेकला सुरुवात करतोय. डायरेक्ट कड्यावरती जायचं प्लॅन तर आहे, पण आता ही पोरं काय म्हणतात बघूया. 5 वर्षानंतर पुन्हा एकदा कोकणकडा. खूप छान फिलिंग आहे. आज वेदर एक्स्ट्रीम हॉट आहे. अराउंड 40 डिग्री टेम्परेचर्स दाखवत होतं. अँड आम्ही दुपारी ट्रेक करत असल्यामुळे उन्हाचा त्रास तर होतच आहे, पण ट्रेक मात्र आरामात करावं लागेल. जास्त काही केलं की दमसुद्धा लागेल. पाच वर्षानंतर आलो आहे आणि या जागेत पूर्वीपेक्षा खूप बदल झाला आहे. या स्पॉटवर आधी रेलिंग नव्हती, पण रेलिंगचं बांधकाम केलेलं आहे. पर्यटकांचं येणं जाणं खूप जास्त असल्यामुळे पावसाळ्याच्या दरम्यान इथे खूप स्लिपरी होतं. पाणी वाहत असतं या पॅचमध्ये. त्या कारणास कदाचित इथे रेलिंग बांधली गेली आहे. हा पॅच खूप ब्युटिफुल आहे. पूर्ण कातळ. खूप गरम होत आहे. ऑल वेट. आय होप कड्यावरती जाऊन जरा वेदर प्लीजंट असेल. थंड असेलच, पण थोडा वारा पाहिजे. गरम होत आहे. थोड्या दिवसात तिकडे बाबाजी बसलेले दिसेल. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आमच्या सोबतीला हे 2 मित्रसुद्धा आहेत. कदाचित तेही कड्यावरती थांबतील आमच्यासोबत, हो की नाही. माझ्यासोबतचे जे 4 मित्र आहेत ते मागच्या त्या कपारीतच थांबलेत. ते थोडे रेस्ट करतात. तोपर्यंत मी म्हटलं पुढे कवर करूया थोडं. पाचनेतून डायरेक्ट कोकणकड्याकडे जाणारी वाट आम्ही निवडली आहे. थोडा वॉटरफॉलच्या पॅच थ्रू जावं लागतं. पुढे जाऊन एकच क्लाइंब असेल, स्टीप. झाडाच्या सावलीत पोचलो तेव्हा एकदम 4 ते 5 डिग्री टेम्परेचर ड्रॉप झाल्यासारखं वाटलं. आणि त्यानंतर आम्ही हा रॉक पॅच क्रॉस करेतोवर पावसाळी वातावरण निर्माण झालं होतं. या कातळावर काही छान पॅटर्न दिसतंय. व्हेरी नाईस इट इज. पाऊस पडायला लागला आणि आमची धावपळ सुरू झाली. कारण नुसता पाऊस नाही तर गारा सुद्धा पडत होत्या.
आणि ते पण एकदम टपोऱ्या. साईज तर बघा. शपथ हा अरे लागला जोरात. मोठा आहे एकदम. पडतं जोरदार गाडा पडतायत आणि खूप मोठ्या गाड्या आहेत तिथे. अरे माझ्या डोक्यात काय बसली ती गार आहे का असं मला वाटतं. आता कट्टूच पडला मला. वी गॉट अ सरप्राईज ऑफ रेन. पावसाची एक्सपेक्टेशन्स होती पण गारांचा पाऊस झाला. खूप आता गार झालंय. गारांनी गार केलंय पूर्ण. गारांचा वर्षाव थांबला आणि आकाशात इंद्रधनुष्य निर्माण झालं होतं. पावसाने चिंब भिजवलेलं आहे आणि कोकणकड्याला आम्ही जस्ट पोचतोय. हार्डली 2 मिनटं. सूर्याचा चांगला प्रकाश असल्यामुळे मागे इंद्रधनुष्य हलका बनलेला आहे. पूर्ण भिजलोय टॉप टू बॉटम. अख्खे शूज भिजले. मी मोबाईलमध्ये काही फोटोज काढायचं ट्राय केलंय. ते तुम्ही पाहू शकता. नॉट दॅट ग्रेट बट आयफोनमधनं जे काय मिळालं ते मी कॅप्चर केलं. बिकॉज माझं कॅमेरा किट पूर्ण बॅगमध्ये आहे आणि आम्ही हाईक करतो त्यामुळे मी कॅमेरा काढला नाही आहे. मी म्हटलं एकदा वरती गेल्यानंतर कॅमेरा बाहेर काढीन. बिकॉज हाईक करताना कॅमेरा किट ऑपरेट करणं थोडं डिफिकल्ट पडतं. अँड ॲज आय एम कॅरिंग टू मच ऑफ वेट ते अजूनच डिफिकल्ट जाईल. त्या साईडला काही छान क्लाउड फॉर्मेशन आहे आणि सनसेटसुद्धा होतो आहे. तर मी ट्राय करणार आहे की लवकरात लवकर जाऊन थोडं सामान सेटल करेन आणि पटकन आपण एक टाईम लॅप्स लावूया. त्याच्यासाठी आम्ही एवढं लांब आलो आहे. अँड ह्याच व्ह्यूसाठी आम्ही इथे आलो आहे. वन ऑफ द बेस्ट कोकणकडा. मला ह्या जागेचं शब्दात पूर्णपणे वर्णन नाही करता येत. आय एम नॉट दॅट ग्रेट टू एक्सप्रेस माय फिलिंग्स इन वर्ड्स अबाउट दिस प्लेस. पण मॅग्निफिसंट व्ह्यू तुम्ही बघू शकता माझ्या मागे. येस, चलो लेट्स सेट अप सम टाइम लॅप्स अँड गेट सम गुड क्लिक्स. डोक्यावरून ढग वाहत होते आणि कड्याच्या दोन्ही बाजूला जबरदस्त व्ह्यू दिसत होता. मी कॅमेरा सेटअप केला टाईमलॅप्ससाठी आणि त्याच वेळेस दुसऱ्या कॅमेराने टिपलेले हे ब्युटिफुल फोटोग्राफ्स. एका बाजूला सूर्यास्त होतोय आणि दुसऱ्या बाजूला ढगांचा वेगळाच खेळ सुरू आहे आणि ते मी टाईमलॅप्समध्ये कॅप्चर केले. ह्या व्ह्यूला बघण्याचा जो आनंद आहे तो खूप वेगळा आहे आणि त्या आनंदाला आम्ही आमच्या फोटोज आणि व्हिडिओजमध्ये कॅप्चर करतोय. तुम्ही बघू शकता सनसेट सुद्धा होतोय छान. हे टाइमलॅप्स शूट करत असताना एका फोटोमध्ये लकीली वीज सुद्धा कॅप्चर झाली आहे. खूप ब्युटिफुल असं कंपोजिशन आहे आणि उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता सनसेट होतोय आणि डाव्या बाजूला वीज पडली आहे. हे एक माझं ब्युटिफुल कंपोजिशन आहे ज्याच्यामध्ये चायची किटली आणि चायचा कप, कड्यावर चहा पिण्याचा अनुभव एकदम निराळा आहे.
आता तर मिनटाला विजा कडकडायला लागलेल्या आणि भीतीसुद्धा वाटू लागली होती, कारण आम्ही रेलिंगच्या जवळ होतो, त्यामुळे थोडी भीती वाटत होती. आय थिंक आय शुड गेट दिस फ्रेम क्लिक्ड, बिकॉज इथे हे जे क्लाउड फॉर्मेशन जे आहे इट इज व्हेरी युनिक. मागे वीज पडली. कॅमेरा जवळ आहे, कॅमेरा जवळ आहे. तो नाही तो राहू दे, त्याचा इश्यू नाही आहे. हे क्लाउड फॉर्मेशन जे तुम्ही पाहताय ते मी टेलिफोटो लेन्स 70-200 मधनं कॅप्चर केले आहेत आणि सनसेटचे सुद्धा टेलिफोटोमधनं कॅप्चर केलेले हे काही ब्युटिफुल इमेजेस तुम्ही पाहू शकता. ह्या फोटोग्राफ्स नंतर मी एक सनसेट टाइमलॅप शूट केला टेलिफोटो लेन्समध्ये आणि त्यानंतर पावसाची सुरुवात झाली. आणि आम्ही परतलो कॅम्पमध्ये, जेवणाची तयारी सुरू केली आणि त्या दिवशीचा शेवट अशा प्रकारे झाला. सुप्रभात, गुड मॉर्निंग गाईज. काल संध्याकाळी इथे जे व्ह्यू होता इट वॉज मेस्मरायझिंग. सनडाऊन होण्याच्या आधीच गारांचा वर्षाव सुरू झाला, तर आम्ही सामान तसंच घेऊन आपल्या शेल्टरमध्ये गेलो आणि तुम्हाला सांगतो जवळपास 2-2.5 तास कंटिन्युअसली गारांचा पाऊस पडत होता. त्याच्यानंतर थोडा ओपन झाला आणि पूर्णपणे ढग गेले होते. रात्री चांदणंसुद्धा चांगलं दिसत होतं, पूर्ण क्लिअर स्कायज होते. आत्तासुद्धा दरीत ढग तर नाही दिसत आहेत, कारण हवा उलट्या दिशेला आहे. सो लेट्स होप आज जर नाही मिळालं तर आम्ही उद्या पण सकाळी थांबतोच आहे. सो पटकन सनराईज होतं तर त्याचा एक टाइमलॅप्स लावतो. सन तर ऑलमोस्ट आलेला आहे वरती. लेट्स सी व्हॉट वी कॅन गेट. मी घाई करत इथे लॅब्स सेटअप तर केला, पण पुढे जाऊन कारवीच्या इथे सुपर्ब फ्रेम कंपोज करता आली असती असं जाणवलं. तुम्ही पाहू शकता कारवीला फ्रेम करून जे कंपोजिशन मिळालंय ते खूप ब्युटिफुल दिसतंय. बरं, मिल्की वे सुद्धा खूप छान क्लिअर होती, बट आम्ही झोपलेलो त्याच्यामुळे ती काय शूट नाही केली मी. मागच्या साईडला मी कॅमेरा टाइमलॅप्सवरती लावून आलो आहे. आता या बाजूला काय वेगळं मिळतंय का चेक करूया. दुसऱ्या बाजूला पोहोचलो तेव्हा लांब ढगांची चादर दिसली. त्याचा एक मी टाइमलॅप्स मोबाईलमध्ये कॅप्चर केला आणि तेव्हा पटकन आठवलं आपण तर आपला DSLR कॅमेरा टाइमलॅप्स शूट करण्यासाठी ट्रायपॉडवरती सोडून आलो आहे. तिथे धावत पळत गेलो आणि हा आहे रिझल्ट. सकाळचं छान सनराईज शूट करून आम्ही ब्रेकफास्ट केला. त्यानंतर मंदिराकडे गेलो. मंदिरात काही टाईम स्पेंड करून पाणी वगैरे भरलं आणि मग परत कड्यावरती आलो. त्यानंतर थोडा आराम केला तिकडे कड्याच्या इथे. आता परत कड्यावरनं तारामतीकडे चाललो आहे. आम्ही तारामती साईडला जायचं ठरवलं. कोकणकड्यापासून तारामतीचं अंतर 20-30 मिनिटांचं आहे आणि आदल्या दिवशी कड्यावर सनसेट शूट केलंच होतं, म्हणून आज थोडं डिफरंट काही मिळेल का ह्या होप्सने आम्ही निघालो. तारामतीकडे नाही पोचलो. ही पहिली शिडी आहे. त्याच्यानंतर तिकडे दुसरी शिडी आहे वरती, अँड दॅट इज द टॉप. पहिली शिडी क्रॉस करून पठारावर पोचलो तेव्हा मी गोप्रोमध्ये एक व्हिडिओ कॅप्चर केला, पण त्यावेळी व्हिडिओमध्ये नक्की काय आहे ते मी पाहिलं नाही. घरी येऊन मी डेटा चेक केला तेव्हा समजलं आपल्याला जणू
देवाचं दर्शन घडलंय. ह्या फोटोला पाहून तुम्ही काय इमॅजिन केलं ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. सो विंडी कंडिशन आहे खूप. आवाज किती क्लिअर येईल मला माहीत नाही, बट ॲडजस्ट करलो थोडं. सनडाऊन होत आहे आणि तारामती इथून साधारण एक 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. बट तिकडे जाऊन ॲज सच काय व्ह्यू मिळेल आयडिया नाही आहे. सो तारामती आणि आम्ही आता इथे आहोत या पठारावर छोटंसं. इथे सुद्धा मी या एक फ्रेमचं, जेव्हा इथे क्लाउड्स होते छान, तर त्याचा मी एक वर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल क्लिक घेतला आहे. तर तुम्ही बघू शकता आता. सो इट इज अ गुड कॉम्पोजिशन, ज्यामध्ये खालच्या बाजूला माउंटन्स आहेत आणि क्लाउडचा पूर्ण चंक वरच्या बाजूला आहे आणि त्यातनं सनराईज पास होत आहेत खालच्या बाजूला. सो इट इज अ नाईस फ्रेम. त्या सेम व्ह्यूला मी टाईट कंपोज केलं तेव्हा मला हे आउटपुट मिळालं. ह्या फोटोमध्ये कुंदन दादाला मी ॲज अ सब्जेक्ट ॲड केलं आणि हे फायनल रिझल्ट मला मिळालं. मी वाईड लेन्स काढून टेलिफोटो लेन्स सेटअप केली. वरती येत असताना मी या माउंटन पॅचचा 70-200 टेलिफोटो लेन्सनी फ्रेम कॅप्चर करायचा प्लॅन केला होता. लाईट कंडिशन एकदम आयडल झाली होती आणि मला हे रिझल्ट्स मिळाले. सूर्याच्या प्रकाशाला एजला कंपोज करून ड्रामॅटिक लाइटिंग क्रिएट झाली होती. मला ही वर्टिकल फ्रेम खूप आवडली. आता नुकताच एक क्लाउड फॉर्मेशन इथे रेडी झालं आहे. सो त्याचा एक हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल फ्रेम ट्राय करतोय. लेट्स सी काय फ्रेम मिळत आहे. माउंटन एज मिळतोय साईडला, लेफ्ट साईड, आणि टुवर्ड्स द राईट क्लाउड्स बाहेर निघालेले आहेत. सो एक छान फ्रेम बनतंय. मला वाटतं ही फ्रेम तुम्हाला नक्कीच आवडेल. सो हे फायनल आउटपुट मला मिळालं आहे, ज्यामध्ये माउंटन एजला मी डायगोनली कंपोज केलं आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला क्लाउड्सला मी अशा प्रकारे फ्रेम केला आहे आणि सब्जेक्ट म्हणून मी रोहितला तिथे उभं केलं आहे. आता सूर्यास्त होत आला आहे आणि आकाशात ढगांचे निरनिराळे आकार निर्माण झाले आहेत. त्यात मला हे 2 कंपोजिशन फार आवडले. सनसेट होऊन राहिलाय. आम्ही परत चाललोय कॅम्पकडे. इट वॉज दी बेस्ट इव्हनिंग. आजची संध्याकाळ खूप प्रसन्न होती, स्पेशल होती. खूप छान लँडस्केप मिळाले आणि अजूनही क्लाउड मुवमेंट जी आहे ती मागे तुम्ही बघू शकता. क्लाउड फॉर्मेशन जे आहे ते खूपच युनिक आहे आणि एकदम ड्रामॅटिक व्ह्यू असा दिसून येतोय. बट आमच्याकडे वेळ तेवढा नाही आहे. अंधार एकदम डार्क होण्याआधी आम्हाला खालपर्यंत पोचायचं आहे. एवढ्या वरती येण्याचं जे डिसिजन होतं इट वॉज वर्थ इट, बिकॉज आम्हाला इथे वरती येऊन जे लँडस्केप्स मिळाले ते खूप युनिक होते. ढगांचा आकार एकदम एका नागाच्या फणासारखं झालाय मागे. अरे व्हीएफएक्स मध्ये असं फेकतात नाही का? त्या दिवशीचा हा शेवटचा सनसेट फोटो काढून मी कॅमेरा गिअर पॅकअप केलं आणि कॅम्प साईटला परत आलो. पहाटे 3:30-4 वाजता मी आणि प्रतीकने इथे या जागेवरती बरेच फोटोज काढले आणि त्यातले 2-3 छान कॉम्पोजिशन्स तुम्हाला आम्ही शेअर करतो आहे. ह्या फोटोजमध्ये आम्ही टेंट आणि मिल्की वे असं कंपोज केलं. त्यानंतर तुम्ही माझ्या मागे जी कारवी बघताय, कारवीची झाड आहेत, त्याच्यासोबतसुद्धा प्रतीकने छान कंपोज केलं आहे, ते सुद्धा तुम्ही पहा. ह्या फोटोजमध्ये मिल्की वे आणि त्याला जे सराउंडिंग आणि फोरग्राउंडिंग जे मिळालं आहे त्याच्यामुळे त्या फोटोला एक वेगळंच रूप मिळालं आहे. तर इट इज व्हेरी नाईस. वी हॅव गॉट सम डिफरंट फ्रेम दिस टाईम,
मिल्की वेच्या. आणि प्रतीकला तर फर्स्ट टाइम एकदम क्लिअर मिल्की वे मिळाली. सो ही इज ऑल्सो हॅपी. सो या व्हिडिओमध्ये एवढंच. हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल मी एक्सपेक्ट करतो. पुन्हा भेटूया एका नवीन लँडस्केप फोटोग्राफी ब्लॉगमध्ये. आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही सजेशन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्लीज नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन लँडस्केप फोटोग्राफी ब्लॉगमध्ये. टिल देन बाय. परतचा प्रवास सुरू केला आहे. आता खाली उतरतोय.